दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणुकीची घोषणा होताच बारामतीतील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बारामतीची पोटनिवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार असतील अशी भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र दुसरीकडे बारामतीतील धनगर समाजातील काही कार्यकर्त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा दिलाय. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाला शासनाने दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेतल्यानंतर धनगर समाजात नाराजी निर्माण झाली. या निर्णयाच्या विरोधात 9 मार्च रोजी बारामतीत मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या नावात बदल केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं. या संदर्भात धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाठीमागल्या आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाचं नामकरण स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने केलं गेलं. तसा तो GRI सरकारने काढला. परंतु आयुर्वेदिक कॉलेजला त्या ठिकाणी स्वर्गीय अजितदादांचं दोन्ही विभागाला नाव दिलं. तर आमचं म्हणणं असं आहे की जो 2023 तारखेला 2023ला जो GR सरकारने काढला ते नाव दोन्ही ठिकाणी कायम राहू अशी आमची मागणी आहे. परंतु राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी हे जाणून बुजून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाशी यांनी छेडछाड केली. आम्हाला वाटतं स्वर्गीय अजितदादा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु जर राष्ट्रवादीचीच भूमिका जर अशी असेल तर मात्र आम्हाला ही निवडणूक बिनविरोध आम्ही होऊन देणार नाही. त्याचं कारण असं की तो जो GR काढलेला आहे वैद्यकीय विभागाने तो GR तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा ही निवडणूक आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बिनविरोध होऊ देणार नाही. कालच पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. तसं पाहायला गेले तर महाराष्ट्र शासनाने 2 मार्च रोजी जो GR काढला तर त्या GR ला आमचा खरं विरोध आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचं आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाला दिलेलं जे नाव आहे तर त्याबाबत आमची हरकत नाही. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक महापुरुष होता आणि महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावाला छेडखानी करणे ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारा आहे आणि त्यामुळे हा आमचा पोटनिवडणूक बिनविरोध न करण्याचा निर्णय हा सर्व धनगर OBC समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी अधोरेखित करत आहोत. जर महाराष्ट्र शासनाने त्वरित हा GR मागे घेतला नाही किंवा स्वतंत्र GR काढला नाही तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हा आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ही पोटनिवडणूक लढवली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. महाविकास आघाडी देखील या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही ती सीट लढणार नाही ह्याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे. पक्षाने ऑलरेडी निर्णय घेतलाय. मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही कोणीच लढणार विषयच येत नाही. राहुरीमध्ये तुम्ही लढणार का? कारण ती सीट तुमच्याकडे आहे. आता त्याची चर्चा माननीय जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब उद्धवजींशी बोलतील, काँग्रेसशीही बोलतील आणि आज उद्यामध्ये महाविकास आघाडी त्याचा निर्णय घेईल. पण बारामती विधानसभेमध्ये सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आम्ही कॅन्डिडेट देणार नाही हे मी तुम्हाला आधी सांगितलं. तर म्हणजे तो प्रश्नच येत नाही कॅन्डिडेट. त्यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार की धनगर समाजातून एखादा कार्यकर्ता मैदानात उतरणार याकडे आता राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय. बारामतीतील या पोटनिवडणुकीत नेमकं काय घडतं आणि राजकीय समीकरणं कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.